यानंतर आपल्याला ज्यांना ऐकायचं आहे मत्स्योदरी महाविद्यालय अंबड येथील डॉक्टर विद्या देवटे भिल्लारे या MA इतिहास समाज हिंदी या विषयामधून त्यांनी MA केलेला आहे. MPhil PhD आहे. त्यांचे काही पुस्तकं प्रकाशित आहे आणि एकंदरीत त्यांना जवळपास 10 पुरस्कार महाराष्ट्र शासनाने प्रदान केलेले आहे. मी भिल्लारे मॅडमला अशी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी ठेवावं. आदरणीय डॉक्टर विद्या देवटे भिल्लारे मॅडम. शक करता निर्माण करणाऱ्या माझी जाऊ लोकमाता अहिल्यादेवी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती रमाई या सर्वांना विनम्र असं अभिवादन करून मी आजच्या या महिला दिनाच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या पुढे अगदी मार्गदर्शन नाही पण तुमच्यातलीच आणि तुमच्याशी हितगुज करण्यासाठी उभी आहे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आदरणीय पुष्पाताई, छायाताई, वर्षाताई, सौमित्राताई, त्याशिवाय शिवराज भैया आणि आमच्या गुरुवर्य, तसेच अगदी अनेक पुस्तकाचं ज्यांनी लिखाण केलं आणि कोणताही प्रश्न फेकला तरी त्याचं उत्तर सहजपणे मिळतं किंवा हजरजबाबीपणा ज्याला म्हणतात तो स्त्रीमध्ये कसा असावा किंवा आमच्या बाईतील हा माणूस मी आत्तापर्यंत पाहत आले आणि त्यांना फॉलो करत आले, पण तसं नाही बनता आलं तरी सुद्धा त्यांना मी नमन करते. आदरणीय स्मिता अवचार मॅडम, खरं तर तुम्ही सगळ्यांनी आज एकदा टाळ्या वाजवा, खूप जोरात टाळ्या वाजवा महिलांनी. काही महिला वाजवत नाही कारण या टाळ्या तुमच्यासाठी आहेत. सन्माननीय व्यासपीठावरील अगदी या ठिकाणी ज्या महाविद्यालयाची मुलगी इतकं छान बोलू शकते तर ते विचार करा की ते महाविद्यालय कसं असेल. त्या पठाडेताई, त्याशिवाय महिलांच्या या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करणारे आमचे सर, खरं तर खूप छान सूत्रसंचालन करतायत. फक्त वाटत होतं की आजचा दिवस तरी आमच्यासाठी द्यावा म्हणजे बरं वाटलं असतं. आणि काल परवा आदरणीय कोठावळे सरांनी मला फोन केला आणि विचारलं की वेळ आहे का. मी म्हटलं सर, सकारात्मक विचार करणारी माणसं तुमच्यासारखी जर असतील तर वेळच वेळ आहे, काही हरकत नाही. सगळी कामं बाजूला सोडते. माझ्या कॉलेजचा प्रोग्राम बाजूला सोडला आणि सरांच्या एका आदेशामध्ये आम्ही धावत आलो. असे तुम्हाला खूप अगदी विकासाची नांदी आणि परिवर्तनाची नांदी या महाविद्यालयात आणि जो विकास आज मी बघते त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी असणारे प्राचार्य डॉक्टर कोठावळे सर, त्याशिवाय सन्माननीय सर्वच व्यासपीठ, कारण काही नावं राहून जातील आणि मला फार कमी वेळ दिलेला आहे. नेहमी 1 तास बोलायची सवय आहे, पण इथं वेळेचं बंधन आहे. त्यामुळे नेमकं बोलू कुठून, सुरुवात कुठून करू, काय करू, कुणाची नावं घेऊ असा प्रश्न माझ्या पुढे बराच वेळचा पडलाय. आणि त्या गुंतागुंतीमध्ये दुसरं महत्वाचं की आमचे गुरुवर्य इथं बसलेले आहेत. मग एखादा जरी चूक झाली, एखादा शब्द दुसरा आला की लगेच त्या, पण आता त्या बोलणार नाही, स्टेजवर आहे म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन फ्री बोलते मी की नाही मॅडमनी थोडंसं निग्लेक्ट करावं माझा एखादा शब्द असेल तर, अगोदरच सांगते. त्यामुळे काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की कोणत्याही देशाच्या प्रगतीचं मोजमाप त्या देशातील स्त्रियांच्या स्थितीवरून ठरवलं जातं.
आणि ते अगदी बरोबर आहे. आजच्या पेपरलाच मी वाचलं की दररोजच्या दररोज कितीतरी स्त्रिया या आपल्याला सापडत नाहीत किंवा गायब होतात आणि कुठं जातात, त्यांचं काय होतं, नंतर त्या शोधल्या जातात, काही माहित नाही. त्याच्यामध्ये आकडा दाखवलाय, महाराष्ट्र राज्याचं प्रमाण दाखवलंय 152 रोजचं. म्हणजे नंतर 3 वर्षाच्या 3 वर्षाच्या किंवा 1 वर्षाच्या मुलीपासून तर 80 वर्षाच्या आजीबाईपर्यंत. मग या स्त्रियांचं काय होतं? मग खरंच आम्ही या देशामध्ये सुरक्षित आहोत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मग आम्ही खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, सशक्तीकरण, सबलीकरण, पण आम्ही जर पाहिलं तर सगळीकडे विषमता आम्हाला दिसून येते. आमच्या स्त्रिया सशक्तीकरणाच्या नावाखाली जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला अगदी बोटावर मोजण्या इतपत स्त्रिया या सुरक्षित आणि सशक्त आहेत किंवा सबल आहेत असं मी म्हणेन. कारण बाकीच्या स्त्रियांना खरंच कालचं प्रकरण बघितलं पुण्यातलं, बलात्काराचं असेल, विनयभंगाचं असेल, किंबहुना अंबडची आमची छोटूशी बाळ 3 वर्षाची मुलगी गायब होण्याचं असेल, अजून सापडलेली नाहीये, किंबहुना आजच्याच पेपरला वाचलं की हुंडाबळीच्या कितीतरी केसेस झाल्यात. आजही हुंड्यासाठी आम्हाला सतवलं जातं, जिथं स्त्रियांचे प्रश्न किंवा मुलींचा प्रश्न जर पाहिला तर मुलांना आता मुली मिळत नाही आहेत, तरी सुद्धा मुलींच्यावरचा किंवा स्त्रियांच्यावरचे अत्याचार अजूनही थांबत नाही. मग काय करायचंय? तर आपण आपल्या स्वतःची सुरक्षितता करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता आम्ही कुणाची वाट नाही पाहिजे आहे की कोणी आमच्या हाकेला धावून येईल, अजिबात नाही. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना चिमुकली बाळ करणारी अनुसया आपल्या तप सामर्थ्याने, आपल्याला माहिती आहे की पूर्वीपासून आतापर्यंत हे पाहतोय, स्त्रियांचा इतिहास जर बघितला की तप सामर्थ्याने तिनं चिमुकली बाळ केली. यमधर्माच्या कडून सावित्रीनं सुद्धा आपला पती मिळवला आहे आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर. जर तेच पाहिलं तर अगदी शून्यातून सुद्धा विश्व निर्माण करणाऱ्या सिंधुताई सपकाळांचं उदाहरण आहे. अगदी मातृवत्सल मदर टेरेसांचं उदाहरण आहे. अगदी जनाबाईंचा भक्तिभाव आम्ही बघतो. सगळे गुण तुमच्या आमच्यामध्ये आहेत, पण भैयांनी जसं सांगितलं की हे मान्य करायलाच आम्ही तयार नाहीत. नेहमी पुरुष मंडळींना किंवा इथं बसलेल्या पुरुष मंडळींनाच मी म्हणेल असं नाही, परंतु पुरुषांना समाज व्यवस्थेमध्ये सतत आमची भीती वाटत आलेली आहे की स्त्रिया खरंच पुढे जातात का, आणि ते आहे. आतापर्यंत धर्मग्रंथांनी सुद्धा आम्हाला मान्य केलेलं आहे की स्त्रीला जर खरंच कोणत्याही अंगाने स्वातंत्र्य दिलं तरी ती पुढे जाऊ शकते. मग तिच्यावर अनेक धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळे बंधनं लादले. आज आम्हाला मिळालेलं आरक्षण 50% आहे राजकारणामध्ये. आम्ही कुठं आहोत? खरंच हे सहज मिळालंय का? आणि हे राजकारणामध्ये दिलेलं आम्हाला आरक्षण हे खरोखर यांना आनंद होतोय का? तर नाही, मजबुरी म्हणून किंवा आता पर्यायच नाहीये, चला उभा करा. मग ती काय करते? तर ती फक्त सयाजीराव असते, ती फक्त सया करते. परंतु जाऊ द्या, आम्ही त्याच्याकडेही सकारात्मक पद्धतीने बघतोय की त्या निमित्ताने तरी ती 4 चौघामध्ये मिक्स होते, 4 चौघामध्ये बोलते आणि ती अगदी स्वतःचा आत्मविश्वास वाढवते, आत्मबळ वाढवते. जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास येतो, आत्मबळ येतं, तेव्हा निश्चितपणे तुम्ही आपलं स्वतःचं विश्व निर्माण करू शकता. पण खरं सांगू, तुमचं विश्व निर्माण करत असताना किंवा आम्हाला जेव्हा जेव्हा स्वातंत्र्य दिलं जातं त्याचा अर्थ असा नव्हे की त्याचं रूपांतर स्वैराचारात करावं. स्वातंत्र्य दिल्यानंतर आमच्यामध्ये आत्मभान येणं गरजेचं आहे. आम्ही जगत असताना
आमच्या आजूबाजूला बघणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही असं म्हणत असतो की अगदी नातेसंबंधाबद्दल सुद्धा आम्ही पाहतो की स्त्री काय करू शकत नाही, सगळं काही करू शकते. कि एक हमारा होना क्या से क्या कर देता है, एक हमारा होना क्या से क्या कर देता है. एक बेजुबान छत और दीवारों को घर बना देता है. एक बेजुबान छत और दीवारों को घर बना देता है. म्हणजे आम्ही घरामध्ये घरभर फिरतोय. विचार करा तुम्ही की आजचा शेतकरी जेव्हा सगळं काही करतो, शेतीमध्ये नुकसान होतं, तेव्हा तो आत्महत्येचा पर्याय निवडतो. त्याच्या मागे असणारी त्याची पत्नी ही कोलमडून पडत नाही. ती खाडकन जागी होते, 2-4 दिवस रडते. चिल्ले पिल्ले रडू लागले की तिच्यातलं वाघिणीचं दूध जागं होतं आणि ती म्हणायला लागते की अरे मी जरी यांचा बाप गेला तरी आता बापही मीच आणि माये मीच. ती त्या मुलाचं लालन पालन करते, ती आत्महत्या करत नाही. ती क्षमता तिच्यामध्ये आहे. दुसरं महत्वाचं सांगते की घरामधील कुटुंबामधील अगदी ज्या वेळेला एखादं संकट येतं, पती पत्नी मधला जर पती पत्नीमध्ये पत्नी जर अगोदर गेली तर अशी कुटुंब मी पाहते सध्या की फार वाताहत होते त्या व्यक्तीची. की पत्नी गेल्यानंतर तो एकटा पडतो, त्याला बोलायला प्रत्येक जण आपापल्या संसारामध्ये रम्मान असतात आणि तो पती एकटा असतो. याचा अर्थ तो सावरू शकत नाही. पण त्याच जागी आम्ही आज पाहतो की जर पत्नी गेली कुटुंबातील, पती गेला तर ती पत्नी आपल्या पदराखाली चिल्ल्या पिल्ल्यांना, कच्च्या बच्चांना सावरताना आम्हाला दिसते. म्हणजे एवढा फरक आहे. तर यावरून लक्षात घ्या की आम्ही नाती किती जपत असतो. फक्त एक करा की स्वतःवर विश्वास ठेवा. मी छान आहे, मी चांगलं करू शकते आणि माझ्यासारखी दुसरी कोणीच नाही, खरंच नाहीये. आणि त्यामुळे तुमचा विश्वास हा इतका होतो की निश्चितपणे सगळं विश्व तुमच्या पायाशी सामावलं जातं. कारण तुमच्यावर तो विश्वास असणं फार महत्वाचं आहे. कारण आज असणारा हा क्षण पुन्हा दुसऱ्या वेळेला मला मिळेल असं नाहीये. आमचा प्रत्येक क्षण हा महिला दिन असला पाहिजे. प्रत्येक क्षण. अगदी ताईंनी तर सांगितलं की आम्हाला हा दिवस पण महत्वाचा नाहीये, काही हरकत नाहीये. पण जर आम्ही ठरवलं ना तर आमचा प्रत्येक क्षण सुंदर उत्सव आणि सण बनतो. फक्त त्याला बनवणारी ही छान पैकी पाहिजे. तो सकारात्मक विचार आमच्या मनामध्ये येणं गरजेचं आहे. कारण 365 दिवस आमचेच असतात. घरभर फिरणारी मी, आईचा आवाज बंद जर झाला तर मुलगा लगेच करतो आई 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 कुठं आहे. आईशी काहीच काम नसतंय त्याचं. पण फक्त तो विचारतो आल्यानंतर की आई कुठं आहे. या आईला विचारणारं कुणीतरी घरात असतं, बहिणीला विचारणारं कुणीतरी असतं. या नातेसंबंधांना जर आम्ही पाहिलं तर निश्चितपणे स्त्री ही ग्रेटच आहे. फक्त एवढंच आहे की तिनं तिला ओळखलं पाहिजे की आपल्या मर्यादा जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा आपण मोठं बनायला लागतो. आणि त्याच पद्धतीने जर आम्ही पाहिलं की अगदी जर सक्षमपणे ती सगळं काही पेलू शकते, तर अगदी धार्मिक कार्यक्रमामध्ये पाहिलं, सामाजिक पाहिलं, राजकीय पाहिलं, तर सगळ्याच बाबतीमध्ये फक्त एक बाब अशी आहे की तिला स्वातंत्र्य थोडंसं कमी मिळत आहे. ते म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य, पैसे खर्च करण्याचं स्वातंत्र्य. हे नेहमी मी म्हणत असते की आम्ही कमवणाऱ्या स्त्रिया असलो तरी किमान एखादी गोष्ट तरी आम्हाला त्यांना विचारावी लागते की हे घेऊ का म्हणून. पुरुष विचारतात का आपल्याला? सरळ आणून टाकतात. अरे त्यांना वाटलं तुम्हाला साडी आणावी, ती कशी का असायना, केवढ्याही प्राईजची असायना, आणून टाकतात. आणलं हे महत्वाचं ना. म्हणजे जबरदस्तीचे प्रत्येक गोष्टीची. आम्हालाही स्वातंत्र्य हवंय, आर्थिक स्वातंत्र्य हवंय, खर्च करण्याचं स्वातंत्र्य हवंय. घरामध्ये सगळ्याच गोष्टी आम्हाला विचाराव्या लागतात. म्हणजे या बाबतीमध्ये मात्र महिला अजून सक्षम नाहीये. खरं तर मला चिठ्ठी पण आलेली आहे, पण खरं सांगायचं म्हणजे हिरा बनसोड जसं म्हणतात
प्रत्येक गोष्ट मी करेल. फक्त काय करा की त्यांच्या ज्या 4 ओळी आहेत त्या लक्षात ठेवा की तुमच्या डोळ्यातील वाळवंट पुसून टाका. तुमच्या डोळ्यातील वाळवंट पुसून टाका. तिथं पेरायला आणल्यात मी नवप्रेरणांच्या बहरकळ्या. तिथं पेरायला आणल्यात मी नवप्रेरणांच्या बहरकळ्या. धुवून टाका चेहऱ्यावरचा भयग्रस्त अंधार. धुवून टाका चेहऱ्यावरचा भयग्रस्त अंधार. तिथे पेरायला आणल्यात मी नवप्रेरणांच्या बहरकळ्या. धुवून टाका चेहऱ्यावरचा भयग्रस्त अंधार. तिथे मी प्रकाशाचे दिवे आणलेत. तिथे मी प्रकाशाचे दिवे आणलेत. अगदी सूर्योदय आणलेत मी. प्रकाशमान व्हा, प्रकाशमान व्हा. आणि प्रकाशमान होत असताना फक्त एकच सांगन की बाई तू सगळं काही करू शकते. अगदी संसार सांभाळू शकते. सगळं सगळ्यांना सांभाळू शकते. कारण स्त्री पुरुष समानतेच्या ऐवजी मी असं म्हणेन की स्त्री पुरुष समानता नाही तर सहचर्य आम्हाला हवंय. एकमेकांना धरूनच. कारण समाज धारणेसाठी दोघांची गरज असते. त्यामुळे दोघंही खूप महत्वाचे आहे. आणि तुम्ही इथं बसलात, तुम्ही ऐकून घेतलं, हे सगळ्यात चांगलं. फक्त शेवटी माझ्या कवितेच्या 4 ओळीनं मी सांगता करते. लक्ष लक्ष दीपज्योती, लक्ष लक्ष दीपज्योती, मिठीत खुलते कळी बावरी. प्रेमाच्या या दीपोत्सवात अंतरीची हाक आगळी. प्रेमाच्या या दीपोत्सवात अंतरीची हाक आगळी. रंगरंगिल्या दीपमाला उजेडात ती लाज लाजली. रंगरंगिल्या दीपमाला उजेडात ती लाज लाजली. आणि ओठावरल्या गीतासाठी सखी माझी सई झाली. सखी माझी सई झाली. धन्यवाद. या महाविद्यालयाने मला बोलवलं, माझा आदरपूर्वक सत्कार केला आणि आम्हा स्त्रियांना सन्मान दिला. त्याबद्दल आपणा सर्वांचे ऋण व्यक्त करते आणि थांबते.